रात्र गडद आणि वादळी होती. मी माझ्या आजी आजोबांच्या जुन्या केबिनमध्ये जंगलात वीकेंड घालवण्याचा निर्णय घेतला होता. निसर्गाशी पुन्हा संपर्क साधण्याच्या आणि शहराच्या तणावातून बाहेर पडण्याच्या आशेने. मला लहानपणी केबिनची आवड होती, पण मी अनेक वर्षात तिथे गेलो नव्हतो. माझ्या आजी आजोबांचे खूप वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि केबिन दुर्लक्षित राहिली होती. मी एका लांब प्रवासानंतर दुपारी केबिनमध्ये पोहोचलो. केबिन जुनी आणि जीर्ण दिसली, पण तरीही आरामदायक वाटली. मी दार उघडले आणि आत शिरलो. माझ्यावर ओढ वाटणारी एक लाट आली. मी केबिनचा शोध घेतला, परिचित वस्तू आणि आठवणी शोधल्या. मी ती फायरप्लेस पाहिली जिथे आम्ही मार्शमेलो भाजायचो, रॉकिंग चेअर जिथे माझी आजी मला कथा वाचून दाखवायची, स्वयंपाकघर जिथे माझे आजोबा त्यांचे प्रसिद्ध पॅनकेक्स शिजवायचे. मला माझ्या छातीत एक उबदार आणि अस्पष्ट भावना जाणवली, जणू माझे आजी आजोबा माझ्याबरोबर आहेत. मी स्वतःला आरामदायी बनवून केबिनमध्ये रात्र घालवण्याचा निर्णय घेतला. मी फायरप्लेसमध्ये आग लावली, रात्रीचे जेवण शिजवले आणि एक पुस्तक वाचले. शांतता आणि एकटेपणाचा आनंद घेत मला आरामशीर आणि शांत वाटले. मी प्रवासाने थकलो असल्याने लवकर झोपायचे ठरवले. मी माझ्या आजी आजोबांच्या बेडरूममध्ये झोपायचे ठरवले. आता इतक्या वर्षांनी ती बेडरूम कशी दिसते हे पाहण्यासाठी मी उत्सुकही होतो. मी दार उघडले आणि एक साधी पण आरामशीर खोली दिसली. त्यात एक मोठा बेड, एक ड्रेसर, एक कपाट आणि एक खिडकी होती. मला नाईट स्टँडवर एक फ्रेम केलेला फोटो दिसला, ज्यात माझे आजी आजोबा हसताना आणि एकमेकांचा हात धरलेले दिसले. ते खूप आनंदी दिसत होते, पण आता ते जिवंत नाहीत हा विचार करून मला एक दुःखाची वेदना जाणवली. मी फोटो परत ठेवला आणि अंथरुणावर पडलो. मी माझे डोळे बंद केले आणि झोपी जाण्याचा प्रयत्न केला, पण मी झोपू शकलो नाही. मला अस्वस्थ वाटले, जणू काही चुकीचे आहे. मी कूस बदलली आणि वळलो. आरामदायक स्थिती शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झाले नाही. मला खोलीत एक विचित्र उपस्थिती जाणवली, जणू कोणीतरी मला पाहत आहे. मी माझे डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिले, पण मला काहीच दिसले नाही. मला वाटले की ही केवळ माझी कल्पना आहे, पण नंतर माझ्या कानात माझे नाव कुजबुजले गेले. मी गोठलो, घाबरलो. कुजबूज आणखी जोरात, अधिक आग्रही झाली. तो स्त्रीचा आवाज वाटत होता, पण माझ्या आजीचा नाही. तो माझा तिरस्कार केल्यासारखा रागावलेला आणि भयंकर वाटत होता. तू कोण आहेस? मी कुजबुजलो. धाडसी आवाज करण्याचा एक प्रयत्न केला, पण अयशस्वी. तू इथला नाहीस, आवाजाने खळखळाट केला. ही माझी केबिन आहे, माझा नवरा, माझे आयुष्य. तू माझ्याकडून सर्व काही चोरले आहेस. तू सर्व काही उद्ध्वस्त केलेस. तुला याची किंमत मोजावी लागेल. तो आवाज कोणाचा आहे हे लक्षात आल्याने मला माझ्या पाठीच्या कण्यावरून थंड लहर गेल्याचे जाणवले. ती माझ्या आजोबांची पहिली पत्नी होती, जी माझ्या आजीला भेटण्यापूर्वीच कार अपघातात मरण पावली होती, जिला केबिनजवळ जंगलातच पुरले होते. मी तिच्याबद्दल फक्त कथा ऐकल्या होत्या, पण मला जवळजवळ खात्री होती की ती तीच आहे. मला भीतीची थंड लाट जाणवली, कारण मला धोका आहे याची जाणीव झाली. मी अंथरुणातून उठण्याचा प्रयत्न केला, पण मला जमले नाही. अचानक खोली बर्फाच्छादित झाली आणि मला माझ्या छातीवर जड भार जाणवला. मला श्वास घेता येत नव्हता. मी ओरडायचा प्रयत्न केला, पण माझा आवाज घशात अडकला होता. मला माझ्या गळ्यात एक थंड, हाडाचे हात गुंडाळलेले जोरात पिळताना जाणवले. मला वाटले की माझ्यातून जीवन संपत आहे, कारण मी माझ्याकडे तिरस्कारयुक्त पाहणाऱ्या डोळ्यांची जोडी पाहिली आणि अचानक सर्व काही थांबले. ती उपस्थिती नाहीशी झाली आणि मी पुन्हा श्वास घेऊ शकलो. मला एका म्हाताऱ्या माणसाचा धीरगंभीर आवाज ऐकू आला, जो मला तातडीने सांगत होता, पळ इथून. आवाजाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी बेडरूमवरून उडी मारली आणि खोलीतून बाहेर पडलो. मी माझ्या चाव्या आणि फोन घेतला आणि केबिनच्या बाहेर पळत सुटलो.
मी दाराला कुलूप लावण्याची किंवा माझ्या वस्तू घेण्याची तसदी घेतली नाही. मला शक्य तितक्या लवकर त्या ठिकाणाहून दूर जायचे होते. मी धावत माझ्या कारकडे गेलो, जी केबिनपासून काही मीटर अंतरावर उभी होती. मी आत शिरलो आणि इंजिन सुरू केले. नशिबाने कार सुरू झाली आणि मी मागे वळून न पाहता तेथून निघून गेलो. मी जवळच्या गावात पोहोचेपर्यंत गाडी चालवली, जिथे मी एका मोटेलमध्ये प्रवेश केला. मी माझ्या पालकांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनी माझ्यावर विश्वासही ठेवला. मला शांत राहण्यास सांगितले. यावरून समजले की याविषयी त्यांना नक्कीच काहीतरी माहीत असेल. मी रात्र मोटेलमध्ये घालवली. मी झोपू शकलो नाही किंवा काय घडले याचा विचार करणे थांबवले नाही. माझ्या आजोबांच्या पहिल्या पत्नीच्या भूताने माझ्यावर का हल्ला केला आणि तिला काय हवं आहे असा प्रश्न मला पडला. मला आश्चर्य वाटले की तिने कधी माझ्या आजोबांवर किंवा केबिनमध्ये राहिलेल्या इतर कोणावर हल्ला केला असेल. मी परत येण्याची वाट पाहत ती अजूनही तिथेच आहे का असे मला वाटले. ती रात्र मी कधी विसरू शकेन का? ती रात्र मी कधीच विसरणार नाही. मला माहीत आहे की हे काहीतरी अलौकिक होते, माझ्या आजोबांशी संबंधित काहीतरी. मला त्यामागचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, पण मला सत्य सापडेल का